वाडीचा लंबोदर चेक करा, खूप सुंदर मूर्ती आहे. इथे रॉकेट पूर्ण एकदम हा आहे मुंबईचा. इतक्या मूर्ती खूप सुंदर मूर्ती बघा मित्रांनो, खूप सुंदरशी मूर्ती आहे बघा. आपण खाली धक्काबुक्की वगैरे चालू आहे. हा आहे कृष्णनगरचा राजा, खूप सुंदरशी मूर्ती तुम्ही बघू शकता. आणि पूर्णपैकी भिजलो हाय गणपतीचं आगमन. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मनोज ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉग घेऊन आलो तुमच्यासाठी. तर मित्रांनो, आज आपण आलोय परेलला आणि आज आहे 15 ऑगस्ट. तर तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो, आज टोटल गणपती, आज तुम्हाला माहितच नाही की काय, आज आहे आपल्या बाप्पाचं आगमन. टोटल आज 90-100 गणपती बाप्पाचे आगमन आहे. आणि आज परेल उत्सव म्हणून निघणार आणि आज गणेशांचं उत्सव म्हणणं. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन आला तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जेवढं पण आज गणपती बाप्पाचं आगमन आहे तेवढं मी प्रयत्न करेन की कव्हर करायचं आहे ब्लॉग मध्ये. आणि जर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि पूर्ण बघा. तर चल जाऊया आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, हा आहे मुलुंडचा विघ्नहर्ता, तुम्ही बघू शकता. प्रभाग पण खूप सुंदर आहे आणि आज इतका क्राऊड पण नाही कारण पाऊस येतोय त्याच्यामुळे. हो, तुम्ही बघू शकता. चला आता आपण जाऊया दुसरीकडे पुढे आणि तिकडे जाऊन दुसरे गणपती बघूया. तुमच्या बाप्पाचं आगमन झालंय, खूप सुंदर मोठीस आहे आणि त्याच्यावरती बाप्पा बसलेला आहे आणि हातात धनुष्य बाण आहे. बघू शकतात, खूप सुंदर मूर्ती आहे. नाव तर आपल्याला माहित आहे किच्च्या मंडळची आहे. तर नाव काढल्यावर तर आपण तुम्हाला सांगू. आणि पाऊस पण खूप येतोय, तेजस पण इकडे आहे, पूर्णपैकी भिजतात आहे. मित्रांनो बघा, ती मूर्ती समोर आली आणि आपण बस स्टॉप कडे उभे कारण पाऊस येत होता आणि खूप फटाफट नेतात त्या मूर्तीला कारण प्लास्टिक वगैरे पण नाही लावलंय म्हणून. सो कलर निघेल त्याचा चान्स आहे, तर म्हणून फटाफट नेतात. तर चला आता आपण दुसऱ्या गणपतीकडे. मित्रांनो, इथे चेक करू शकता, हा पूर्ण हायवे ना बंद केलेला आहे आणि आपण इकडे आपण चाललोय आता भिजत. मेन परेल वर्कशॉप मधनं 3 गणपती आगमन झाले, तर 2 आम्ही तुम्हाला दाखवले आणि एक नाही दाखवला कारण एक त्या साईडला गेलेला. तर त्याच्यामुळे आम्हाला दाखवताना आला पावसामुळे. तर आता आपण चाललोय गणेश वर्कशॉप मध्ये आणि सोबत आपला मित्र तेजस बघू शकता, पूर्णपैकी दिसलेला. त्याला आता आपण जाऊया आणि तिकडे जाऊन भेटूया. मित्रांनो, हा ब्रिज आपण इथे समोर उभे होतो आणि इथून गणेश वर्कशॉप मधनं आगमन झालंय. हा आहे पोलीस लाईन अंधेरीचा राजा, तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर मूर्ती आहे, प्लॅस्टिकने ढाकलं गेलंय कारण पाऊस खूप पडतोय इथे त्याच्यामुळे. आणि इथे एक हात बाहेर आहे कारण प्लॅस्टिक शाळेत छोटा पडला असेल, बघू शकतात. तर मित्रांनो, आपण तिकडे उभं होतो आणि धावत आला आणि ते बघू शकतात पूर्णपैकी बंद केलेलं आहे. आणि समोरून अजून एक मूर्ती येते जो की गणेश वर्कशॉप मधनं आगमन झालेलं आहे. तर या मूर्तीला पण ढाकलं गेलंय, तर जवळ आल्यावरती तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हा आहे कुर्ल्याचा बाप्पा आणि फेस तर पूर्ण ढाकलेला आहे, तर दिसत नाही. खूप सुंदरची मूर्ती आहे. मित्रांनो, आता तुम्ही धारावीचा गणेश खूप सुंदरशी मूर्ती आहे आणि आपण धारावीला जाणार तेव्हा तुम्हाला नक्की गणपती दाखवेल. पब्लिक चेक करा, पब्लिकचा क्राऊड इतका पण आहे कारण पाऊस पण पडतोय म्हणून. मित्रांनो, गणेश उत्सवामध्ये गणपतीचं आगमन आलेला पहिला, पण तो सेतवाडीचा लंबोदर होता तर आपल्याला दाखवायला नाही भेटला. तर आपण आता चाललोय पुढे, तर तो आपण तुम्हाला गणपती दाखवू का. ह्याच्या पहिला तो गणपती निघाला तर तो दाखवायला नाही भेटला, तर त्याच्यामुळे आता आपण जाऊया पुढे आणि तुम्हाला गणपती दाखवूया. तर मित्रांनो, हा आहे सेतवाडीचा लंबोदर आणि इथे तेजस आहे आणि आम्ही पूर्णपैकी भिजलो हाय गणपतीचं आगमनच्या चक्करमध्ये आमचंच आगमन होतं असं वाटतंय. भारी मजा येते परेलला भारी मजा येते. आज असं वाटतंय की आज दहीहंडी आहे कारण आगमन तर वाटतच नाही, पब्लिक पण कमी आणि बँजो सगळं बंद आहे, प्लस क्राऊड पण कमी आहे आणि पोलीस लोकांनी पण बंदी केलेली आहे त्याच्यामुळे. चला आता आपण पुढून तुम्हाला दाखवू खेतवाडीचा लंबोदर.
मित्रांनो आम्ही एवढं मुश्किलने एवढे पुढे आले गर्दीमधनं. हा आहे खेतवाडीचा लंबोदर. चेक करा, खूप सुंदर मूर्ती आहे. इथे रॉकेट पूर्ण एकदम हलतंय. आता झेंडा बनला हा. आता ती पण एक मूर्ती येते, ती पण तुम्हाला दाखवूया ब्लॉग मध्ये कंटिन्यू. चला आता आपण जाऊया. मित्रांनो चेक करा, इथे ऑपोजिट ग्रेड बेट चालू आहे आणि खूप सुंदरस ग्रेड बेट चालू आहे. तर त्या मूर्तीचं आपल्याला नाव नाही माहिती, नाव कळल्यावर ते तुम्हाला नक्की सांगू. आणि खाली आपला तुम्ही बघू शकता आपले उंदीर मामा. आता चेक करू शकता कोलो डोंगरीचा सम्राट आहे आणि खाली उंदीर मामा आहे. खूप सुंदर पैकी आहे. खूप म्हणजे खूपच छान दिसते पण मूर्ती. आणि पाठीमागे बेल्ट मस्त आहे, इथे पूर्ण बघू शकता. इथे खूप सुंदर ते सुंदरी मामा आहे, क्यूटचे. आणि इथे बाप्पा बघा, खूप मस्त पैकी आहे. तर आपण जाऊया आता पुढे गणेश अंकल वर्कशॉप मध्ये आणि तिकडे जाऊन भेटूया. आता पुढे चाललेले आहे. खूप सुंदरशी मूर्ती होती आणि पुढे बेंच आहे. तर आता आपण जाऊया परत तिथे गणेश अंकुल वर्कशॉपच्या जस्ट समोर आणि तिकडे जाऊन भेटू. मित्रांनो आता तिकडे बघू शकता आपण तिकडे धावत आलोय फटाफट. आणि हा आहे मुंबईचा इतक्या मूर्ती, खूप सुंदरशी मूर्ती हातात. अरे अर्धा कृष्णा अर्धा राधा आहे आणि पाठी आहे तो मुंबईचा लंबोदर आहे. तर मित्रांनो आपल्या ब्लॉग मध्ये हा फर्स्ट ग्रेट भेट आहे. हा आहे मुंबईचा इच्छापूर्ती आणि तो आहे मुंबईचा लंबोदर. खूप सुंदरशी वेळ झालेली आहे. आणि आपण जेवढे पण दाखवले ग्रेट भेट 2-3 ते आपण फाटून दाखवले. हा आपण समोरून दाखवतोय. खूप सुंदरशी बघा. तर मित्रांनो इथे तुम्ही चेक करू शकता तो गेला मुंबईचा लंबोदर आणि खाली गर्दी चेक करा. आणि इथे अजून एकदा ग्रेट भेट होणार आहे. पाठी पण एक गणपती आहे, तो आपण जो मगाशी दाखवला तो वाला गणपती आहे. आणि तो तिकडे एक आहे, तो दुसरा आहे. त्याची गणेश संकुलमधनं त्याचं आगमन आत्ताच झालंय. तर फिरायला तुम्हाला दाखवतो तो. बघा मित्रांनो आता ग्रेट भेट होत आहे. ही दुसरी ग्रेट भेट आहे जो की आज आपण आजच्या दिवशी बघतोय. तर मित्रांनो बघा मूर्ती पाठी घेतली आणि ग्रेट भेट चेक करतो. पाठवून अजून एक मूर्ती येत आहे, तिची पण ग्रेट भेट चेक करा तुम्ही. चेक करा, ही पण खूप सुंदर आहे. हिचं नाव माहीत पडलं ते आपण तुम्हाला ब्लॉग मध्ये नाव सांगू. ही पण शंकरच्या रूपात आहे. चेक करू शकता. जो खाली जो डमरू आहे त्याच्यावर उभी आहे मूर्ती. इथे मित्रांनो ही आहे मुंबईचा महागणपती. खूप सुंदरची मूर्ती आहे. खाली नागोबा आहे आणि पाठीमागे मोरया मोरया विजय असो. पण परत गणेश अंकुल वर्कशॉपच्या समोर आलं आणि ते खाली पोलीस लोकांनी पूर्ण बंदी केलेली आहे. तुम्ही बघू शकता तिकडे पण सगळे उभे आहे गर्दी करून आणि इकडे पण सगळे गर्दी करून उभे आहे. आज एवढी गर्दी नाही, अर्धी गर्दी आता त्या बाप्पा गेले तिकडे त्या साईडला आहे. आता बघूया आता कुठचा गणपती येतोय. आता गणेश अंकुल वर्कशॉपच्या त्या पाठच्या साईडच्या गेटने अजून एक बाप्पाचं आगमन झालं. तर ही आहे मरुळ पाईपलाईनची महाराजा मरुळ पाईपलाईनचा. आणि खूप सुंदरची मूर्ती आहे, महादेवच्या रूपात आहे. तर इथे त्यांची मंडळची ग्रुप तुम्ही चेक करू शकतात. बघा आणि खाली बघा मित्रांनो डॉगी आहे, जो की तुम्ही बघू शकता. आणि खाली
भूताचे हे आहे स्केलिटनचं म्हणजे फेस आहे खाली आणि खूप सुंदरशी मूर्ती दिलेली आहे. तर मित्रांनो हे बघा खाली डॉगी आहे आणि त्या गळ्यात भूताचं हे आहे आणि बाप्पाच्या गळ्यात पण भूताचा हार आहे, तुम्ही चेक करू शकतात. महादेवच्या रूपात आहे, खूप सुंदरशी मूर्ती आहे आणि खाली पायाच्या इकडे पण ते भूताचं फेसचं स्केलिटन आहे. चला आता मित्रांनो आता चेक करा, आपण ह्याच्यावरती उभे आहे आणि आपला हात पूर्ण दिवारला सपोर्ट घेऊन उभा आणि इथे अजून एक आलाय जो की फोर्टचा महाराजा आहे. फोर्टचा महाराजा की फोर्टचा महाराज? फोर्टचा महाराजा तेच बोललो तुला. आणि इथे खाली क्राऊड चेक करा, सगळ्यांचे फोन वरती आहेत. याचा फोन खाली आहे. खूप सुंदरची मूर्ती आहे. प्रभाग आणि फोर्टचा राजाचा प्रभाग वन साइड सेम आहे जो की पाठचा आहे ते, आणि फोर्टचा महाराजाचा प्रभाग पण सेमच आहे पाठचा, थोडा. आणि इथे बाप्पाचं आगमन फायनली झालाच आहे. तर मित्रांनो खूप सुंदरशी मूर्ती आहे ही पण. तर आपण बघा, तो आहे कलाकार जो की आपण त्याच्याशी बोललेलो, कुठचा बाबा आहे तो बाबा नाही मित्रांनो, कलाकार आहे. आपण ते फन साठी बोललेलो बट नाही. बघा खूप सुंदर आहे. मागाशी पण आपण दाखवली ती पण अशाच रूपात होती आणि त्या दिवशी पण आपण दाखवली ती पण अशाच रूपात होती. आजची पण मूर्ती सेम आहे आणि पावसासारखा वेदर केलेला आहे. तर पाऊस नको यायला हेच आमची इच्छा आहे बस. तर मित्रांनो इथे पोलीसची बंदोबस्त बघू शकता आणि इथे फायनली मुंबईचा विघ्नहर्ता आगमन होतो आहे आणि गेट खुलला आहे. तर फायनली मोरया बघा मित्रांनो, फायनली मुंबईचा महागणपती मुंबईचा विघ्नहर्ताचं आगमन झाला आहे. बघा खूप सुंदरची मूर्ती आहे, चेक करा. कृष्णाच्या रूपात आहे, खूप सुंदरशी आहे. बघा मित्रांनो खूप सुंदरशी मूर्ती आहे. बघा आपण खाली वेळा धक्काबुक्की वगैरे चालू आहे. मूर्तीला इतकं फटाफट घेऊन चाललंय की जरा पण हे नाही करत आहे. खाली चेक करा, फिरवायला भेटत नाही जागा आणि पब्लिकची गर्दी बघा, तरी फटाफट निघत आहे बघा. सुंदरची मूर्ती होती पण मुंबईचा विघ्नहर्ता. तर चला आता आपण बघूया दुसरी कुठची येते, अजून एक मूर्ती येते. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. खाली आवाज चेक करा, हे चालू आहे. सायरन वाजला, सायरन. अजून गणपती बाप्पाचं आगमन झालं, आपल्याला नाव नाही माहिती आणि गेट खोलल्यावर तिचं नाव माहिती पडलं तर आपण सांगू तुम्हाला. इथे सायरन वाजतोय गाडीचा वेगळा. खूप सुंदरची मूर्ती आहे, प्रभाग पण खूप सुंदर आहे. आणि आता गेट खोलला. बघा खूप सुंदरची मूर्ती आहे, खूप म्हणजे खूपच. मित्रांनो इथे चेक करा, सगळ्यांचे फोन वरती आणि इथे अजून एक बाप्पाचं आगमन झालंय. तर आपल्याला नाव नाही माहिती, तर नाव कळल्यावरती आपण तुम्हाला लवकरच कळू. बाप्पाला पुढे उद्या तुम्हाला क्लोजने दाखव तुम्हाला. मित्रांनो बघा खूप सुंदरची मूर्ती आहे. फायनली बाप्पाचं गेटच्या बाहेर आगमन झालंय आणि नाव तर माहिती नाही पडलंय, नाव माहिती पडल्यावरती आपण तुम्हाला सांगू. ते बघा चेक करा, ते प्रभाग. तर मित्रांनो वरतून काहीतरी खाली पडलं, तर मला तर वाटतं ते प्रभागच काहीतरी पडलं असेल. आणि मूर्ती बघा, हे बघा तेव्हा पब्लिक आता जाईल बघा कशी तिकडे. तेव्हा तर आता आपण अजून एक आता बघूया आता कुठचा गणपती बाप्पाचं आगमन येत आहे.
तर चला वाटून अजून एक मूर्ती येते आणि आली बघा, खूप सुंदरशी मूर्ती आहे, चेक करा. वाव, व्हेरी नाईस. तर ही कुठच्या मंडलची आपण ते पण बघूया. खाली उंदीर मामा आणि त्याच्यावरती उभे आहे. तर मित्रांनो, हा होता फोर्टचा लाडका जो की गेला, तो खूप सुंदरची मूर्ती होती. तर आपण तिथे बघूया आता कुठची मूर्ती होते. तर चला. तर मित्रांनो, तिकडनं जो पहिला गणपती गेला तो होता फोर्टचा महागणपती आणि येऊन आहे त्याच्या पुढचा वाला जो आहे तो, आणि जो आहे तो फोर्टचा लाडका. तर अजून एक बाकी आहे. 15-20 आगमन झाले. लिस्ट काढतोय बघा, हा लिस्ट काढत बसली. आता एडिटिंग करतोय, लिस्ट काढतोय आम्ही लोक. 2 गणपतीचे नावं लिहिलेत, गोल 2 नाव लिहिते, अजून बाकी आहेत नावं लिहितोय. तर मित्रांनो, आता बघू शकतात पाठून अजून एक गणेश अंकुल वर्कशॉपच्या पाठच्या गेटनी अजून एक मूर्तीचं आगमन झालेलं आहे. आणि ही आहे जय मल्हारच्या रूपात. तुम्ही चेक करू शकता, खूप सुंदरशी मूर्ती आहे बघा. अजून एक मूर्तीचं आगमन झालं, इकडचं तर नाही माहिती, पण पाठच्या गेटनी एक छोटा मंडळचा रूपचा आगमन झालंय. ही आहे मल्हारची रूपाची मूर्ती, खूप सुंदरशी मूर्ती आहे बघा. चिंतामणी उभी मूर्ती आणि हातात हे जय मल्हारचा भंडार आहे, बघू शकता. चिंतामणी आणि पाठी आपण नाव बघूया काय आहे ते. पाठीमागे नाव आहे घाटकोपरचा चिंतामणी. तर हा होता चिंतामणी. आणि आता गणेश अंकुल वर्कशॉपचं आगमन तर व्हायला टाइम लागत होता, तर मला आता आपण चालत बरेच वर्षाला. आणि आपल्या समोर काय बरेच वर्कशॉपमधनं आलेली गणपतीचा आगमन झालेला. आणि समोरच एक गणपती आहे, तुम्ही चेक करू शकता. ह्याचं नाव आपण तुम्हाला सांगू. मित्रांनो, हा आहे फोर्टचा विघ्नहर्ता, चेक करू शकता, खूप सुंदरची मूर्ती आहे. परेल वर्कशॉप मधनं हे झालंय, आगमन झालंय. मित्रांनो, आता आपण जाऊया परेल वर्कशॉपला. आणि तुम्ही बघितला आता फोर्टचा विघ्नहर्ता, खूप सुंदरची मूर्ती होती जो की परेल वर्कशॉप मधनं आगमन झालेलं. गणेश अंकुल वर्कशॉप मधनं आगमन आता माहित नाही, आपण जाऊया आता परेल वर्कशॉप मध्ये. मित्रांनो, चेक करा, पुणेरी वाजतंय तेव्हा पावसाच्या याच्यामध्ये फुल मजे. आणि 2 गणपतीचे आगमन येतात. हा एक कुठचा आहे तो आपल्याला नाव माहिती, पण पाठी जो आहे तो कृष्णनगरचा राजा आहे. आणि हा याचं नाव माहिती पडल्यावर आपण तुम्हाला सांगू. आता क्लिअरिटी फोनची मला नाही माहिती कशी येते आणि कशी नाही, तर कारण आपण प्लॅस्टिक लावलं आहे पावसामुळे ह्याच्यासाठी. आणि बाप्पा चेक करा, फुल सुंदरपैकी बाप्पाला ढाकलं गेलं कारण पाऊस येते खूप जोरात. त्याचं नाव माहिती पडलं तर आपण तुम्हाला ब्लॉगमध्ये नाव सांगू. खाली कमल आहे, कमलवरती बाप्पा उभे आहे.
अरे तर मित्रांनो आता चेक करा, हा आहे कृष्णानगरचा राजा. मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहे, हातात पिंडी आहे. तर मित्रांनो बघा खूप सुंदरशी मूर्ती आहे. कृष्णानगरचा राजा आहे हा. आणि खाली बघा आणि वरती बाप्पाच्या हातात शंकराची पिंडी आहे. खूप सुंदरची मूर्ती आहे आणि इथे छत्री घेऊन मध्ये येतात आहे आयला. तर चला आता आपण ह्याच्या दुसऱ्या मूर्ती बघूया. आता ह्याच्यानंतर कुठची मूर्ती येते. तर आपण रस्त्यावर जातो तर परेल वर्कशॉप मधनं निघालेले आणि चला आता आपण जाऊया पुढे आणि पुढे जाऊन भेटूया. तर मित्रांनो आता आपण परेल वर्कशॉपला आलो आणि फायनली अजून एक बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तुम्ही बघूया खूप सुंदरशी मूर्ती आहे. गणेश संकुल वर्कशॉप मध्ये टाइम लागला होता म्हणून आम्ही आता परेल वर्कशॉपला आलो आणि ते मूर्ती चेक करा तुम्ही. फोन निचल रे. तर मित्रांनो आता आपण तिकडे होतो परेल वर्कशॉपला आणि परेल वर्कशॉपच्या आपण पुढे आलो आणि इथे बाप्पाची मूर्ती आहे. तर ही आहे एकता दंत आहे आणि खूप सुंदरशी मूर्ती आहे. प्रवास पण खूप सुंदर आहे. परेल वर्कशॉपमध्ये बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आपण पुढे येऊन काढतो याच्यासाठी कारण आपला स्टोरेजच फुल झालेला. तर हा आहे बोयोडाचा महाराजा. तुम्ही बघू शकता खूप सुंदरशी मूर्ती आहे. आणि पब्लिक तर नाही इथे गर्दी पूर्ण खाली आहे बघू शकता. तर पब्लिक सगळे गणेश अंकुल बस फक्त इकडे आणि खूप सुंदरशी मूर्ती आहे. खूप म्हणजे खूपच. तर मित्रांनो खाली उतरताना पाऊस पडला खाली आणि रस्ती तुटली आणि इथे बाप्पाचं आगमन बघू शकतात. अजून बाप्पाचं आगमन झालंय. हा हा हिचा आवाज येतो हिचा डबल आवाज. आणि आवाजा बाजूला आवाज येत आहे. हो तुझं पप्पाचं पुढचं नाव आहे बाप्पाचं आपण नाव सांगू तुम्हाला. यायला पाहिजे आवाज. तर मित्रांनो आता चेक करू शकता तुम्ही बाप्पा आलेले आहे आणि खूप सुंदरशी मूर्ती आहे. खूप म्हणजे खूपच. तर आपल्याला या मूर्तीचं तर नाव नाही माहिती. नाव इतकं मोठं लिहिलंय की बोलू पण नाही शकत. आपल्याला नाव माहिती पडलं तर आपण तुम्हाला नाव सांगू आणि तुम्ही बाप्पाचं फेस लुक करा. खूप सुंदर आहे. हे भाई इला मत रे बाप्पा. खूप सुंदरशी मूर्ती आहे. खूप म्हणजे खूपच. मित्रांनो ती जी मूर्ती गेली ती हुफमिल चा राजा होता आणि आता आपण परेल वर्कशॉपला जस्ट इकडे आहे. आपण ह्याच्यावरती उभे आहे आणि तिकडे जाऊया. आता लास्ट गणपती बाप्पाचं एक आगमन आहे. तर ब्लू वालीची जर्सी दिसतंय तुम्हाला खाली तिथे उभे बघा तिचं. तर त्या जर्सी वाल्यांचं त्यांचं आगमन आहे. तर चला आपण जाऊया तिकडे आणि तिकडे जाऊन डायरेक्ट उभे राहूया. मित्रांनो जसं की तुम्ही बघितला आणि आता आपण चाललोय परत गणेश संकुल वर्कशॉप मध्ये. तर लेबर कॅम्पचा आता गणपती निघालेला आहे आणि आपण त्या दहिसरच्या श्रीला थांबलेलो पण त्यांचं आगमन लेट होणार आहे परेल वर्कशॉप मधनं. तर त्याच्यामुळे आता आपण चाललो परत गणेश संकुल वर्कशॉप मध्ये आणि गणेश संकुल वर्कशॉपच्या इथे पूर्ण धूमधाम मध्ये बेंच वगैरे वाजते आहे. तर चला आता आपण जाऊया आणि तिकडे जाऊन भेटूया. तर मित्रांनो हाय बाप्पा फुलाचा आणि खूप सुंदरची मूर्ती आहे. पाठीमागे मोर पिसचा पंखा आणि खाली चक्री.
मित्रांनो हा आहे मुंबईचा साऊ, खूप सुंदरशी मूर्ती आणि पाठी आहे कृष्णानगरचा राजा, खूप सुंदरशी मूर्ती आहे. जर यांचा जर ग्रेट बेट झाला तर आपण तुम्हाला नक्की दाखवू. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. हॅलो तर मग मित्रांनो आता चेक करा, तिथे आहे कृष्णानगरचा राजा आणि इकडे आहे हा वाला गणपती. तर ह्यांची जर ग्रेट बेट झाली तर आपण नक्की तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवू. कंटिन्यू राहा, खूप मजा येणार आहे. आणि पूल एकदम लाईट वगैरे लावली आहे कृष्णानगरच्या राजाला. आणि मूर्ती किती हलते आहे बघा मित्रांनो, खूप मूर्ती हलते आहे. फक्त हा एक रॉडवरती सपोर्ट आहे बाकी अजून काय याच्यावर नाही. तुम्ही बघू शकता खालून. तर याची ग्रेट बेट जर झाली तर दाखवू आम्ही तुम्हाला. तर चला आता आपण पुढे जाऊया. आपला जो गणपती होता तो मुंबईचा साऊ होता आणि तो लास्ट गणपतीचा आगमन होता. तर आता आपण पण चाललोय घरी, कारण आपल्याला लेट झालेले 6:30 वाजता झालेले आहेत. बघा मित्रांनो, खूप सुंदरची मूर्ती आहे. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला असेच बाप्पाचे व्लॉग भेटत राहतील. आणि कमेंटमध्ये जर गणपती बाप्पा मोरया नाही लिहिलं असेल तर प्लीज लिहा. आणि तुम्हाला आजचं जेवढे पण गणपती बाप्पाचे आगमन होते तेवढे आपण या ब्लॉगमध्ये कव्हर केले, तुम्ही बघितलं. आणि एक गणपती होता जो की लेबर कॅम्पचा होता. तो आपल्याला होता तिथे कनिसंकुलच्या आतमध्ये एक साईडला, कारण त्याचा काही ट्रॉलीचा सीन झालेला. तर त्याच्यामुळे आपल्या तो आगमन त्याचा नाही झाला. तर चला पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.